नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला हे जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला आणि हिंदू धर्माचा त्याग का केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ते म्हणजे मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचे असे वक्तव्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती, परंतु दरम्यान त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला व 1956 मध्ये आपला धर्म परिवर्तन करून एक महान रक्तवीत क्रांती केली. हा प्रश्न बऱ्याचदा लोकांच्या मनात अभ्यासाचा विषय आहे की हिंदू धर्म सोडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला. याबाबत अनेक गैरसमज आहेत. या संदर्भात अनेकदा प्रश्न विचारला जातो की त्यांनी हिंदू धर्म का सोडला आणि ख्रिश्चन, इस्लाम किंवा शीख धर्म का स्वीकारला नाही. या प्रश्नाची संपूर्ण उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य या लेखात सापडतात. या लेखात त्यांनी स्पष्ट केले आहे की बौद्ध धर्म त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ का आहे आणि तो संपूर्ण मानवजातीसाठी फायदेशीर का आहे. मूलत हा लेख 1950 मध्ये कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकात इंग्रजीमध्ये बुद्ध आणि द फ्युचर ऑफ हिज रिलिजन म्हणून प्रकाशित झाला होता. हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेटिंग आणि भाषणाच्या खंड 17च्या भाग 2 मध्ये संकलित केला आहे. या लेखात त्यांनी जगातील 4 सर्वात लोकप्रिय धर्माची तुलना केली आहे: बौद्ध, हिंदू धर्म, ख्रिश्चन आणि इस्लाम. ते या 4 धर्मांना त्यांच्या विविध निकषावर तपासून घेतात आणि मीमांसा करतात. बाबासाहेबांना बुद्धाचे मानवी रूप आवडले. सर्वप्रथम ते या 4 धर्माचे संस्थापक आणि अवतार यांची तुलनात्मक अभ्यास करून ते लिहितात की ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा पुत्र घोषित करतो आणि अनुयायांना सांगतो की ज्यांना देवाच्या दरबारात प्रवेश करायचा आहे त्यांनी त्यांना देवाचा पुत्र म्हणून स्वीकारले पाहिजे. इस्लामचे संस्थापक मोहम्मद स्वतःला देवाचा संदेशवाहक असल्याचे घोषित करतात. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माबद्दल ते म्हणतात की त्यांच्या अवतारित मनुष्याने स्वतःला देवाचा अवतार घोषित केले आहे, म्हणजे सर्वोच्च पिता येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनाही मागे टाकले आहे. बुद्धाने कधीही मुक्तिदाता असल्याचा दावा केला नाही. या तिघाची गौतम बुद्धाशी तुलना करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बुद्धाचा जन्म हा एका मनुष्याचा मुलगा म्हणून जन्माला आला. बुद्धाने कधीही कोणत्याही अलौकिक शक्तीचा दावा केला नाही किंवा आपली अलौकिक शक्ती सिद्ध करण्याचा चमत्कार केला नाही. बुद्धाने मार्ग दाखविणारा आणि मोक्ष देणारा यांच्यात स्पष्ट फरक केला. येशू, प्रेषित मोहम्मद आणि कृष्ण यांनी स्वतःला मोक्षदाता असल्याचा दावा केला, तर बौद्ध फक्त मार्ग देणारा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणताही धर्म स्वीकारण्यास तयार नव्हते ज्यात देव किंवा देवाचा मुलगा, पैगंबर किंवा स्वतःला देवाचा अवतार आहे. गौतम बुद्ध एक मानव आहे आणि बौद्ध धर्म हा एक मानव धर्म आहे ज्यामध्ये ईश्वराला स्थान नाही. बौद्ध धर्म विश्वासावर नव्हे तर तर्क आणि अनुभवावर आधारित आहे. डॉक्टर बाबासाहेब लिहितात की या 4 धर्म प्रवर्तकांमध्ये आणखी एक फरक आहे. येशू आणि मोहम्मद दोघांनी दावा केला आहे की त्यांची शिकवण हा देवाचा किंवा अल्लाचा आवाज आहे आणि देवाचा आवाज असल्याने त्यात कोणतीही चूक असू शकत नाही आणि हे संशयाच्या पलीकडे आहे. कृष्ण हे त्यांच्या स्वतःच्या ग्रहित शीर्षकानुसार ईश्वरांचे सर्वोच्च व्यक्तिमत्व होते आणि त्यांची शिकवण ही सर्वोच्च परमेश्वराच्या मुखातून निघणारा देवाचा आवाज असल्याने त्यात चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या तिघाची बुद्धाशी तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बुद्धाने आपल्या शिकवणीत असे अंतिम सत्य असल्याचा दावा केला नाही.
महापरिनिर्वाण सूत्रमध्ये ते आनंदला सांगतात की त्यांचा धर्म अनुभवावर आधारित आहे. तर एखाद्या विशिष्ट वेळी आणि विशिष्ट परिस्थितीत यापैकी कोणतीही शिकवण अचूक वाटत नसेल तर त्यांचे अनुयायी त्यात सुधारणा करू शकतात आणि काही गोष्टी सोडून देऊ शकतात. बौद्ध धर्माची सुधारणा, पुनरावृत्ती आणि विकास होण्याच्या शक्यतेवर बाबासाहेब लिहितात की बुद्ध यांची इच्छा होती की त्यांचा धर्म भूतकाळातील मृत्यूवरचे ओझे होऊ नये. त्यांचा धर्म सदारहित, नवसर्जन आणि सर्व काळासाठी उपयोगी राहावा. यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना आवश्यकतेनुसार धर्मामध्ये सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य दिले. ते लिहितात की इतर कोणत्याही धर्मोपदेशकाने असे करण्याचे धाडस दाखवले नाही. बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य नावाच्या लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्माने विज्ञान आणि तर्कशास्त्राच्या कसोटीवर उभे राहिले पाहिजे. धर्म जर तो खरोखर कार्य करायचा असेल तर तो बुद्धिमत्ता किंवा तर्कशास्त्रावर आधारित असणे आवश्यक आहे. त्याचे दुसरे नाव विज्ञान आहे. त्याला नैतिकता असणे पुरेसे नाही. त्या नैतिकतेने जीवनातील मूलभूत तत्वाचे पालन केले पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आवश्यक आहे. या तुलनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची इतर वैशिष्ट्ये सांगितली आहे ज्यामुळे त्यांना बौद्ध धर्म व इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ वाटला. ते लिहितात, या सर्व गोष्टी खूप आश्चर्यकारक वाटू शकतात. याचे कारण असे की ज्यांनी बुद्धाबद्दल लिहिले आहे त्यांनी मोठ्या संख्येने सिद्ध केले की बुद्धाने फक्त एकच गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे अहिंसा. बुद्धाने अहिंसा शिकवली. मला त्याचे महत्त्व कमी करायचे नाही कारण ते इतके महान तत्व आहे की जर जगाने त्यावर कार्य केले नाही तर ते वाचवता येणार नाही. बुद्धाने अहिंसेबरोबरच समानता शिकवली. केवळ पुरुष आणि पुरुष यांच्यात समानता नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही समानता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेला कोणत्याही धर्माचे सर्वात मूलभूत तत्व मानले. ते लिहितात की हिंदू धर्माचे खरे तत्व असमानता आहे. चातुर्वर्णीयांची शिकवण ही असमानतेच्या तत्वावर ठोस आणि जिवंत अवतार आहे. बौद्ध चातुर्वर्णीयांचे कठोर विरोधक होते. त्यांनी केवळ त्या विरोधात मोहीम चालविली आणि त्यांच्या विरोधात लढा दिला नाही तर ते उखडून टाकण्यासाठी सर्व काही केले. हिंदू धर्मानुसार शूद्र किंवा स्त्रिया दोघेही धर्माचे प्रसारक असू शकत नाहीत कारण की ते संन्यासही घेऊ शकत नाहीत आणि देवापर्यंत पोहोचूही शकत नाही. दुसरीकडे बुद्धाने स्त्रियांना भिकुनी होण्याचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये त्यांच्या जातीच्या उच्चाटनाच्या भाषणात हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती, पण त्यांनी 1956 मध्ये धर्मांतर केले. या दरम्यान त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि नंतर त्याच्यानुसार सर्वोत्तम धर्माची निवड केली. त्यांच्या चांगल्या आणि कल्याणकारी धर्माच्या शोधामुळे त्यांनी बौद्ध धर्माकडे नेले. म्हणून त्याने आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला आणि एक नवीन रक्तवीत उत्क्रांती केली. आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.